नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण. स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊन चंदन, स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊन चंदन, त्या महात्मा फुलेंना माझे त्रिवार वंदन, माझे त्रिवार वंदन. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 11 एप्रिल आपण थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत आहोत. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले आणि आईचे नाव चिमणाबाई हे होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षणाची पंथी लावली. त्यांनी जगाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले ते या ओळीतून. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, गतीविना वित्त गेले. वित्ताविना शूद्र खचले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, अविद्येने केले. महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला अधिक महत्त्व दिले. त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले. त्यांनी सावित्रीबाईंच्या मदतीने इसवी सन 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत देशातील पहिली मुलींची शाळा काढली. ज्या काळात मुलींना शिकवणे अवघड होते त्या काळात त्यांनी हे महान कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील अन्याय, अंधश्रद्धा तसेच जातीभेद याविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजातील तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी शूद्रांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या अवस्थेवर प्रकाश टाकला. दुर्दैवाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी 28 नोव्हेंबर 1890 रोजी अखेरचा श्वास घेतला. एक तळपता क्रांतिसूर्य कायमचा मावळला, पण आपल्या कार्यातून ते आजही अनेकांना स्फूर्ती देतात. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. मित्र हो, अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी स्नेहांकुर देशिंगला अवश्य सबस्क्राईब करा.